वंजारी बंजारा एकच भाषणादरम्यान धनंजय मुंडेंचा या ठिकाणी या वक्तव्यानं वाद, तर बंजारा समाजाची जोरदार घोषणाबाजी, मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतनं आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, बीडमधील मोर्चातनं धनंजय मुंडेंचा निर्धार। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा, हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर, 7 आमदारांचाही या मोर्चाला पाठिंबा। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते, बंजारा समाजाच्या मागणीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनात आज ओबीसी उपसमितीची बैठक, बावनकुळेंसह इतर सदस्य या ठिकाणी उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी नाराज। अजित पवार आज बीडमध्ये मुक्कामी, 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम, अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्ग प्रकल्पाचं सुद्धा उद्घाटन होणार। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी, तर कोर्टाची वनतारा प्रकरणी क्लीन चिट याचिकाही फेटाळली, बदनामीबद्दल वनतारा मानहानीचा दावा दाखल करण्याची मुभा, कोर्टात संमत। महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग, नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार आज उच्चस्तरीय समितीकडे यासाठी अर्ज दाखल करणार। सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, सोप्या भाषेत कायद्याचं विश्लेषण मांडल्यामुळे सिद्धार्थ शिंदे यांची महाराष्ट्राला एक वेगळी ओळख। विदर्भातील सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचं संकट, शेतकऱ्यांच्या 90% सोयाबीनचं नुकसान, विदर्भातील शेतकऱ्यांचं जवळपास 200 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती। मुंबईमध्ये काही भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात, वाहतूक व्यवस्था सध्या तरी सुरळीत। ठाणे, रत्नागिरी, अहिल्यानगर, साताऱ्यासह कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा, तर रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट जारी।